पतितपावन मंदिराच्या 24 फेब्रुवारी 1931च्या शिलालेखामध्ये, प्रवेशद्वाराच्या शिलालेखामध्ये वि.दा. सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर शेठ श्रीमान भागोजी बाळोजी कीर यांनी हे पतितपावनाचे मंदिर स्वकीय व्ययाने बांधून हिंदू धर्मियांना खुले केले आणि भागेश्वर चरणी अर्पण केले 24 फेब्रुवारी 1931 असा शिलालेख असताना आणि हाच इतिहास पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात असताना 2018 साली पतितपावन मंदिर हे सावरकरांनी बांधले आणि सहभोजनादी कार्यक्रम राबवले अशा प्रकारचा इतिहास तरुण पिढीला शिकवला जात होता, विद्यार्थ्यांना शिकवला जात होता। हे काही विद्यार्थ्यांनी आमच्या लक्षात आणून दिल्यानंतर तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं होतं की हा धडा बदलावा, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई झाल्याची दिसून येत नव्हती। म्हणून प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2025 रोजी 18 पगड जातीतले सर्व लोक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक या सगळ्यांनी एकत्र येत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पुकारलं होतं आणि या उपोषणाला फार मोठी गर्दी पण झाली होती। याचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आणि त्यांनी तात्काळ राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून हा जो उपोषणाचा विषय आहे तो त्यांच्यापर्यंत पोचवला आणि उपोषणकर्त्यांची शिक्षण मंत्र्यांची दूरध्वनीवर भेट घडवून त्यांचं बोलणं करून त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर हा विषय आम्ही मार्गी लावू आणि जे इतिहासाचे जे पुरावे आहेत ते तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून हा इतिहास पूर्ववत करू। त्याप्रमाणे गेल्या 15 दिवसात उदयजी सामंत यांनी दिलेलं आश्वासन याची पूर्तता होत आली आहे आणि जो खरा इतिहास आहे तो पूर्ववत करण्यासंदर्भातल्या कार्यवाहीला वेग आलेला आहे आणि लवकरच ते धडा पूर्ववत केला जाईल। जे मंदिर भागोजी कीरने बांधलं असा जो इतिहास होता तो पूर्ववत केला जाईल। यासाठी जे राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी समस्त रत्नागिरीवासियांना जे आश्वासन दिले आणि त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले याबद्दल मंत्री उदय सामंत यांचे सर्व भागोजी शेठ कीर प्रेमी, सावरकर प्रेमी यांच्या वतीने शतशत आभार।